नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम सर पुन्हा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। आणि या चॅनलवरती आपण जे व्हिडिओज बनवतो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश रीडिंग, इंग्लिश रायटिंग ह्या ज्या काही अडचणी आहेत तर ह्या अडचणी कशा पद्धतीने आपल्या दूर होतील आणि विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने आत्मविश्वास निर्माण होईल हाच आपला एक छोटासा प्रयत्न आहे आणि याच माध्यमातून आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक कव्हर केला होता की फोनिक साऊंडच्या मदतीने आपण कशा पद्धतीने लेटर्स वाचायचे, राईट। आणि फोनिक साऊंड हे खूप महत्त्वाचे आहेत। तर आपण हा जो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवरती त्याची लिंक दिलेली आहे, कृपया तो व्हिडिओ बघा। कारण त्या माध्यमातून आपले जे काही लेटर्स आहेत, इंग्लिशमध्ये जे काही 26 लेटर्स आहेत त्या प्रत्येक लेटरचा साऊंड आपल्या लक्षात येईल, राईट। आणि आजचा जो व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण 3 लेटर्सचे जे काही वर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने आपण वाचणार ते स्पेशली कव्हर करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हिडिओज आपण बनवत आहोत हे स्पेशली ज्या मुलांना आजही इंग्रजी वाचताना अडचणी येतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठीच आपण हे व्हिडिओज बनवत आहोत। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर प्रत्येक विद्यार्थ्याची इंग्रजी रीडिंग इम्प्रूव्ह झाली तर मला सुद्धा एक आनंद होईल आणि आपल्याला सुद्धा आनंद होईल। तर हा एक छोटासा प्रयत्न की प्रत्येक विद्यार्थ्याचं इंग्लिश रीडिंग, इंग्लिश रायटिंग आणि इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह व्हावं यासाठीच या चॅनलच्या माध्यमातून माझा एक छोटासा प्रयत्न आहे। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, राईट। तर चला व्हिडिओ सुरू करू। तर बघा, बोर्डवरती मी काही कन्सोनंट्स आणि वॉवेल्स लिहिलेले आहेत, राईट। तर इंग्रजीमध्ये टोटल 26 लेटर्स आहेत आणि हे जे 26 लेटर्स आहेत हे 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केले आहेत। फर्स्ट पार्ट इज कॉल्ड कॉन्सोनंट्स अँड सेकंड वन इज वॉवेल्स, राईट। तर कॉन्सोनंट्स इंग्लिशमध्ये किती आहेत? 21 आणि उरलेले जे काय आहेत ते वॉवेल्स आहेत म्हणजे 5। सो अशा पद्धतीने देअर आर 26 लेटर्स इन इंग्लिश। आणि इंग्रजीमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये जो शब्द आपण तयार करतो तो शब्द तयार करण्यासाठी आपल्याला वॉवेलची गरज असते। विदाउट वॉवेल वी कॅन नॉट मेक एनी वर्ड, राईट। सो व्हॉट एव्हर वर्ड्स आर देअर इन इंग्लिश, सो द वर्ड्स आर मेड विथ द हेल्प ऑफ वॉवेल्स। तर वॉवेल्सचा खूप महत्त्वाचा रोल असतो शब्द बनण्यामागे। तर आज जो आपण शब्द बनवणार आहोत ते स्पेशली 3 लेटर्सचे शब्द बनवणार आहोत आणि हे 3 लेटरचे शब्द कशा पद्धतीने आपण वाचणार विथ द हेल्प ऑफ फोनिक साऊंड ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी विल अंडरस्टँड द साऊंड ऑफ कॉन्सोनंट्स, राईट। बी, ब, सी, क, डी, ड, एफ, फ, जी, ग, एच, ह, जे, ज, के, क, एल, ल, एम, म, एन, न, पी, प, क्यू, क्व, आर, र, एस, स, टी, ट, व्ही, व, डब्ल्यू, व, एक्स, स, वाय, य, झेड, झ। So these are the sound of consonants. Now we will see sound of vowels. So there are only 5 vowels: a, e, a, I, e, o, u, a. So these are the sounds of consonants and vowels. So with the help of vowels and consonant, how we can write a word and how we can read the word, that thing we are going to understand. तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजीमध्ये कोणताही शब्द आपल्याला फॉर्म करायचा असेल तर शब्द फॉर्म करण्यासाठी आपल्याला वॉवेलची आवश्यकता असते। इट मीन्स वी कॅन नॉट मेक अ वर्ड विदाउट वॉवेल, राईट। तर आपण आता शब्द बनवणार आहोत। सो नाव वी आर गोइंग टू फॉर्म 3 लेटर्स वर्ड। सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम रायटिंग दिस बी। याचा जो आहे हा बी म्हणणार आपण, पण याचा फोनिक साऊंड काय आहे? ब। मग आय विल से ब। त्यानंतर ए, बट द साऊंड ऑफ ए इज आ। आणि त्यानंतर डी, बट साऊंड ऑफ डी इज ड। मीन्स हाऊ आय विल रीड इट? ब, आ, ड, बॅड। आर यू गेटिंग?
तर या पद्धतीने आपण शब्द बनवणार बॅड बॅड. इन द सेम वे याचा साऊंड आहे क. देन आय विल यूज वॉवेल ॲ. देन ट. क ॲ ट कॅट. ओके. सो या पद्धतीने आपण इझिली शब्द लिहू शकतो आणि लिहिलेला शब्द आपण इझिली वाचू सुद्धा शकतो. ओके. तर याच पद्धतीने आपल्याला रीडिंग शिकायचं आहे. ज्या काही जुन्या मेथड्स असतील त्या जुन्या मेथड्सनी आपल्याला इंग्रजी शिकायचं नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट होत राहतात. जसं की मोबाईलमध्ये अपडेट होत राहतात है ना. आधी ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते, आता कलरफुल मोबाईल आलेत. आधी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होत्या, आता कलरफुल टेलिव्हिजन्स आलेत. राईट. तर आपल्याला हे जे शिकायचं आहे हे आपल्याला नवीन मेथडनी. ओके. परत नेक्स्ट जर मी घेतलं ड ॲ ड डॅड. राईट. फ ॲ न फॅन. देन ह ॲ ट हॅट. देन ल ॲ प लॅप. देन म ॲ न मॅन. देन न ॲ प नॅप. देन प ॲ ट पॅट. देन र ॲ ट रॅट. स ॲ ट सॅट. ट ॲ ग टॅग. देन व ॲ न वॅन. देन व ॲ ट वॅट. तर या पद्धतीने आपण इझिली 3 लेटरचे जे वर्ड्स आहेत ते इझिली लिहू पण शकतो आणि वाचू पण शकतो. पण वाचताना जे काही आपले हे जे फोनिक साऊंड्स आहेत, विथ द हेल्प ऑफ फोनिक साऊंड्स इझिली वी कॅन रीड द वर्ड. सो दिस इज द व्हेरी इझी मेथड टू रीड इंग्लिश. राईट. तर या पद्धतीने आपला शब्द लिहायचे पण आहेत आणि वाचायचे पण आहेत. व्हेन वी विल यूज दिस न्यू मेथड टू रीड द वर्ड्स, सो ऑटोमॅटिकली व्हेरी इझिली वी कॅन इम्प्रूव्ह आवर इंग्लिश. राईट. तर अगदी याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी लिहायला पण शिकायची आहे आणि वाचायला पण शिकायची आहे. तर आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा विद्यार्थी जे प्रॉब्लेम आज फेस करत आहे इंग्लिश रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि विद्यार्थी एक आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला, वाचायला आणि लिहायला लागतील. तर आय होप हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.